सांगली 6 तालुक्यात काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा दुष्काळ. विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी दिली होती कबुली. सांगली परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसने आपला फोकस अवघ्या 4 तालुक्यांपुरता मर्यादित ठेवल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पलूस, कडेगाव, जत आणि मिरज या तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक स्थिती तुलनेने भक्कम असून स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून पक्षाने निवडणुकीची व्यूहरचना सुरू केली आहे. मात्र शिराळा, वाळवा, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि कवठे महांकाळ या 6 तालुक्यात काँग्रेसची अवस्था बिकट असून अनेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवारच उपलब्ध नाहीत. जिल्हा परिषदेचे 61 गट असून त्यापैकी केवळ 25 जागा काँग्रेस लढवत आहे. यामध्येही त्यांनी 4 तालुक्यांवर फोकस ठेवलेला आहे. 10 पंचायत समित्यांमध्ये 122 जागा असून त्यापैकी 49 जागांवर काँग्रेसने उमेदवार उभा केलेला आहे. पलूस आणि कडेगाव तालुक्यांमध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची मजबूत पकड आहे आणि या दोन्ही पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी डॉक्टर कदम यांनी राजकीय फिल्डिंग लावलेली आहे. जत तालुक्यात माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासोबत आघाडी करून काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मिरज तालुक्यात खासदार विशाल पाटील यांचा प्रभाव असून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची त्यांना साथ मिळते आहे. 25 जिल्हा परिषद गटांवर काँग्रेसने पूर्ण ताकद लावण्याचा निर्णय घेतलेला असून उमेदवार निश्चित केलेले आहेत. दुसरीकडे 6 तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक कमजोरी असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. वाळवा तालुक्यातील 11 जिल्हा परिषद गटांपैकी बोरगाव गट आणि 2 पंचायत समित्या काँग्रेस लढत आहे. काही मोजके चेहरे वगळता पक्षाची ताकद रोडावलेली आहे. आटपाडी, खानापूर आणि शिराळ्यात नेतृत्वाचा अभाव जाणवतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.